Welcome to all BSc second year student. Now in last lecture start the topic male reproductive system of frog. In last lecture completed this topic the testes. Now in this lecture we will start the topic vas differentiata. In vas differentiata now in described in this figure all the seminiferous tubules in the testes connect to form the 10 or 12 narrow tubes called as a vas differentiata. जे काही त्या ठिकाणी सेमनिफरस ट्युब्युल्स जे आहे सेमनिफरस ट्युब्युल्स टेस्टिसमध्ये ते कनेक्ट असतात इन टेस्टिस कनेक्ट टू फॉर्म करतात 10 and 12 नॅरो ट्यूब्स कॉल्ड ॲज वॅस डिफरन्शिएटा. त्या ठिकाणी 10 to 12 ट्यूब्स फॉर्म करतात, नॅरो ट्यूब फॉर्म करतात, त्याला म्हणतात वॅस डिफरन्शिएटा. दिस वॅस डिफरन्शिएटा लिव्ह फ्रॉम द inner margin of testis and run through the mesoarchium and then enter in the inner margin of kidney and open into the Badyer's canal. सिम्पल मध्ये सांगते बघा, जे टेस्टिसचा पार्ट आहे टेस्टिसमध्ये जे काही टेस्टिसमध्ये सेमनिफरस ट्युब्युल्स प्रेझेंट आहे ते सेमनिफरस ट्युब्युल्स काय असतात त्या ठिकाणी नॅरो 10 to 12 ट्यूब्स असतात, त्याला म्हणतात वॅस डिफरन्शिएटा. ओके, आता हे वॅस डिफरन्शिएटा जे असतात ते लिव्ह होतात. लिव्ह झाल्यानंतर फ्रॉम द इनर मार्जिन ऑफ टेस्टिसपासून म्हणजे ज्या काही टेस्टिस आहे त्यांच्यापासून लिव्ह होतात आणि लिव्ह झाल्यानंतर कंटिन्यू रन होतात थ्रू द मिझोआर्चियम. कुठे रन होतात? मिझोआर्चियम. मिझोआर्चियम झाल्यानंतर एंटर होतात जे काही इनर मार्जिन असतात किडनीज, इनर मार्जिन ऑफ किडनीमध्ये, आणि किडनीमध्ये झाल्यानंतर पर्टिक्युलरली ऑफ द ओपन होतात इन द बायडर्स कॅनलमध्ये. कशामध्ये? बायडर्स कॅनलमध्ये. आता हे जे बायडर कॅनल्स आहे ते कनेक्ट असते टू द युटेरर. कशाशी? युटेरर. थ्रू द कलेक्टिंग ट्युब्युल्स ऑफ द किडनी बाय युजिंग ऑफ द कनेक्टिंग ट्युब्युल्स ऑफ द किडनी. पुन्हा बघा, जे काही सेमनिफरस ट्युब्युल टेस्टिसमधल्या सेमनिफरस ट्युब्युल्स आहे त्या सेमनिफरस ट्युब्युल्स 10 to 12 काय असतात? 10 to 12 नॅरो ट्यूब्स असतात, त्याला म्हणतात वॅस डिफरन्शिएटा. वॅस डिफरन्शिएटा जे असते लिव्ह होते ऑफ द टेस्टिसपासून आणि त्याच्यानंतर काय असते? रन होते थ्रू द मेझोआर्चियम. मेझोआर्चियम झाल्यानंतर इनर रन्स कुठे होते? किडनी देन ब्लॅडर बायडर कॅनल्समध्ये. आणि हे जे बायडर कॅनल्स असतात ते कनेक्ट कोणासोबत असतात? युटेररसोबत अँड थ्रू द कलेक्टिंग ट्युब्युल्स ऑफ द किडनी. ओके, The next topic is the uranogental duct. Uranogental duct मध्ये बघा पर्टिक्युलरली दिलेलं आहे. In the frog, uterer serve the urinary duct in as well as the vas differences. जे काही या ठिकाणी फ्रॉगमध्ये युटेरर आहे ते युटेरर काय असते? सर्व करते युरिनरी डक्ट ॲज वेल ॲज द वेस्ट डिफरन्सेस. देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज युरॅनोजेंटल डक्ट. त्याला काय म्हणतात? युरॅनोजेंटल डक्ट्स. म्हणजे त्या ठिकाणी फ्रॉगमध्ये युटेरर सर्व करते युरिनरी डक्ट आणि वॅस डिफरन्सेस, अंडरलाईन द वर्ड युरिनरी डक्ट आणि वॅस डिफरन्सेस इज कॉल्ड ॲज युरॅनोजेंटल डक्ट. आता इच युरॅनोजेंटल डक्ट जे असते एनलार्ज नियर द किडनी टू फॉर्म द सेमिनल वेसिकल्स. म्हणजे इच जो युरॅनोजेंटल डक्ट असते तो एनलार्ज होते किडनीजवळ आणि त्याच्यानंतर फॉर्म करते सेमिनल वेसिकल्स. फिगरमध्ये बघा, युटेरर जवळ जो आहे युरॅनोजेंटल डक्ट आहे तो युरॅनोजेंटल डक्ट काय होते? एनलार्ज होते किडनीजवळ आणि फॉर्म करते सेमिनल वेसिकल्स. फिगरमध्ये लेबलिंग दिलेली आहे सेमिनल वेसिकल्स. अँड विच स्टोअर द स्पर्मॅटोझोआ. ते काय करतात? स्पर्मॅटोझोआ स्टोअर करतात. बोथ द युटेरर्स ओपन इन टू द ड्रॉसल वॉल ऑफ द क्लोका. हे दोन्ही जे युटेरर असतात ते कशामध्ये ओपन होतात? इज ओपन इन टू ड्रॉसल वॉल ऑफ द क्लोका अँड दे सेपरेटली ऑन द युरॅनोजेंटल पॅपिली. आणि सेपरेटली ऑन द कशामध्ये? युरॅनोजेंटल पॅपिलीमध्ये. पुन्हा सांगते बघा, फ्रॉग जे आहे फ्रॉगमध्ये युटेरर जे असते सर्व करते युरॅनरी डक्ट ॲज वेल ॲज द वेस्ट डिफरन्सेस आणि त्याला म्हटलं जाते युरॅनोजेंटल डक्ट. हे जे युरॅनोजेंटल डक्ट असते ते एनलार्ज होते किडनीजवळ अँड ते फॉर्म करते सेमिनल वेसिकल्स. आणि सेमिनल वेसिकल जे असतात ते स्टोअर काय करतात? स्पर्मॅटोझोआ. बोथ जे युटेरस असतात ते कशामध्ये ओपन होतात? ड्रॉसल साईड वॉल ऑफ द क्लोकामध्ये आणि सेपरेटली ऑन द युरॅनोजेंटल पॅपिलीमध्ये. So now in this lecture the male reproductive system of frog is completed. Now in this next lecture we will start the female reproductive system. Thank you.